दवाखान्याचा खर्च 2100 रुपये आहे. माझ्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नाही हो सध्या. पायी आलो मी शेठ, पायी आलो. हे बघा, एवढ्या वेळेला एवढी मदत करा शेठजी. माझी मुलगी जर जगली ना तर देवाची शपथ सांगतो हो, मरेपर्यंत पांडुरंगासारखं तुमचंही भजन करील हो. एवढ्या वेळेला एवढं संकट दूर करा, एवढ्या वेळेला मदत करा. हे चित्र डोळ्यासमोर आणा दादा. अरे एक भाऊ मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पायावर डोकं ठेवतो, टाव फोडून रडतो, शेठजी एवढी अडचण दूर करा, जन्मभर देवासारखं भजन करेन. आणि दुसरा भाऊ तिकडं पांटपरीवर मित्रांसाठी अरे 5000 रुपयाच्या पुड्या खाऊ घालतो दादा. हे दोन्ही चित्र डोळ्यासमोर आणा. पण लक्षात ठेवा, त्याही वेळेला तुम्हाला कुणी तुमच्या आईवरनं शिवी दिली, रामदास बाबा मित्राला काही वाटत नाही हो. कारण त्या मित्रांना माहित असतं याची माई वेगळी आहे, आपली माई वेगळी आहे. तुम्हाला आईवरनं शिवी दिली, मित्राला त्याचं काही वाटत नाही. पण लक्षात ठेवा, 10 वर्ष तुम्ही संबंध तोडलेल्या भावाच्या कानावर तो शब्द ऐकायला जाऊ द्या. अरे भोळा बाबडा तुमचा भाऊ पण वाघासारखा धावत येईल आणि शिवी देणाऱ्याचं थोबाड फोडेल. का? त्याला माहित आहे माई एक आहे आमची. म्हणून आम्हाला हे बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याच्यासाठी रामायण ऐकायचं आहे. म्हणून माझी विनंती असते महाराज, घरामध्ये तुमचं काही असू द्या भावाभावाचं, पण समाजासमोर तुम्ही एक असल्याला कधीही दिसलं पाहिजे. समाजाला जोपर्यंत तुम्ही एक दिसता तोपर्यंत कोणाची अवकात नाही तुमचं वाटोळ करायची महाराज. ताकद नाही कोणाची. आजही भावाचं भावावर नितांत प्रेम असतं महाराज, नितांत प्रेम आहे. पण दोघाचं वाटोळ करणारी जात समाजामध्ये निर्माण झाली सध्या. भावाचं भावावर प्रेम आहे, पण समाजामध्ये अशी काही कावळ्याची जात आहे, दोघाचं वाटोळ करते महाराज. कावळा म्हटलं की तुम्हाला माहित आहे, कावळा चांगल्या जागेवर टोच मारतो का भाऊ? कुठं मारतो टोच? जिथं जखम तिथं टोच मारतो. हा स्वभाव कावळ्याचा आहे. दोन भावाचं सुरळीत चाललेलं बघितलं, दोघाचं वाटोळ करतो, त्याचं नाव कावळा आहे. कधी आळंदीला जात नाही, कधी पंढरपूरला जात नाही, कधी एकादशी नाही, कधी श्रावण सोमवार नाही, त्याचं नाव कावळा. आणि एकही माळेगावचा तमाशा तिकडचा चुकवत नाही जन्मात, त्याचं नाव कावळाच आहे. दोन भावाचं सुरळीत चाललेलं बघितलं, दोघाचं वाटोळ करतो, त्याचं नाव कावळा आहे. लहान भाऊ दुसऱ्याच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देत होता. पाणी आमच्याकडे त्याला दार म्हणतात, इकडे काय म्हणतात? दारच म्हणतात ना. चांगलं चालू होतं दोघांचं, एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. पण त्याच गावच्या एका कावळ्याला ते खपलं नाही. त्यानं उसने पैसे घेतले, गाडीत पेट्रोल ओतलं, गाडी बांधावर लावली, तिथूनच त्या लहान भावाला आवाज दिला, महाराज बाळासाहेब. काय पाटील, तुम्ही का गडीत का त्याचे? कुणाचे? तुझ्या भावाचे. म्हणजे अरे ते तिकडं मंट्याला हॉटेलमध्ये मिरची भजे खात, चांगल्या चांगल्या लोकांमध्ये कांजीचे कपडे घालून फिरत, आणि तू इथं राब 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 राबायला लागलास. अरे घे उद्या अर्ध अर्ध वाटून. कोण म्हणलं हे? कावळा. पण त्याही भावाला भावाच्या उपकाराची जाणीव होती महाराज. त्यानं बघितलं आणि सांगितलं, रामदास बाबा. तो म्हणला, हे बघा पाटील, तुमच्या वयाचा विचार केला, वयाचा. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर कधी थोबाड रंगवलं असतं. आज इथं येऊन सांगता का, बाता मारता का अर्ध अर्ध वाटून घ्यायला? अहो भूतकाळ आठवा आमचा भूतकाळ.
गाठी गाठीचं लुगडं नेसणारी माझी भोळी बाबडी माय होती मजुरी करणारी. वारकरी बाप माझा, गळ्यामध्ये माळ, डोक्यावर मळकट फेटा. माझा मोठा भाऊ 10-15 वर्षाचा, मी 7-8 वर्षाचा होतो. परिस्थिती बिकट होती. पण एक दिवसची घटना पाटील, काळाने घाला घातला कुटुंबावर, दुःखाचा डोंगर कोसळला. आणि मी 5-6 वर्षाचा असताना माझे मायबाप मरण पावले हो पाटील. भूक लागल्यानंतर जगाच्या पलीकडे रडण्या पलीकडे काही माहित नव्हतं जगामध्ये. मायबाप मरण पावले. गाव धावून आलं. गावानं मायबापाचा अंत्यविधी केला, 10वा केला, 14वा केला, सगळी उत्तरक्रिया उरकून घेतली. एक दिवसची घटना पाटील ऐका. मायबापाची आठवण आली म्हणून झोपड्यामध्ये मायबापाच्या आठवणीमध्ये मी रडायला लागलो. माझा दादा अंगणामध्ये काम करत होता हो. कानावर रडण्याचा आवाज ऐकला. दादा पळतच आला. मला कडकडून मिठी मारली. माझे अश्रू पुसले. माझ्या दादांनी सांगितलं, रडू नको बाळासाहेब, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मायबाप सोडून गेले. अरे मायबाप भोळे बाबडे होते, मळकट कपडे घालणारे होते, फाटक्या कपड्याचे होते. पण मायबापाचे विचार फार श्रेष्ठ होते. आपल्याला फार मोठं करायचं स्वप्न होतं, त्यांना शिकवण्याचे स्वप्न होते. पण मायबाप सोडून गेले. पण काळजी करू नका बाळासाहेब, बाप गेल्यानंतर लहान भावाचा बाप हा मोठा भाऊ असतो, लक्षात ठेवा. मला शिकता येणार नाही, पण मी तुम्हाला शिकून मोठं केल्याशिवाय राहणार नाही. मायबापाचे स्वप्न पूर्ण करील बघा. म्हणून पाटील, दुसऱ्या दिवशी माझ्या दादानं अख्ख्या गावची गुरं वळायचं ठरवलं. महाराज, दादा गावची गुरं वळायला लागला. मला शाळेत टाकला. मी शाळेत जायला लागलो. अरे जशी आई लेकराला सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नान घालते, चांगलं नटवते, शाळेत सोडते, तसं माझ्या दादानी पाटील सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं लालन पालन सगळं संगोपन केलं हो. मला शाळेत टाकायचा, घेऊन यायचा, पुन्हा गुरं वळायला जायचा. असं करता करता काही वर्ष गेले. काही वर्षानं माझ्या दादाचं लग्न झालं. आणि माझ्या सद्भाग्यानं मला वहिनी माझ्या आईसारखीच मिळाली बघा. गरिबाची होती, संस्कार संपन्न होती. तिनंही प्रतिज्ञा केली, महाराज जगात जे घडलं नाही ते करून दाखवायचं, माझ्या दिराला पदवीधर करायचं. आणि म्हणून माझी वहिनी दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावची मोलकरीण झाली पाटील, मोलकरीण झाली. माझ्या वहिनीनं अख्ख्या गावची धुनी भांडी करावी, दादानं अख्ख्या गावची गुरं वळावे. मला शाळेत टाकला. मी कॉलेजला गेलो बघा. रात्र रात्र अभ्यास करावा मी. रात्र रात्र तालुक्यामध्ये रोडच्या काटाला पोलच्या उजेडात माझ्या हातात पुस्तक असायचं. पण त्या पुस्तकामध्ये मला बाकी काही दिसत नव्हतं पाटील. माझी मोलकरीण झालेली वहिनी आणि गुराकी झालेला दादा दिसायचं बघा. आणि मनात विचार करायचो, कुणासाठी झाली मोलकरीण वहिनी, कुणासाठी गुराकी झाला दादा, माझ्यासाठी झाला ना. आणि म्हणून रात्र रात्र अभ्यास केला. परिणाम महाराष्ट्रामधून पहिला क्रमांक आला माझा. एवढा अभ्यास केला, आनंद आवरण हो. मायबाप असते तर मायबापाच्या पायावर डोकं ठेवलं असतं, मायबापाने आशीर्वाद दिला असता. पण वयाच्या 6व्या वर्षी मायबाप निघून गेले होते. घरी आलो, दादाच्या वहिनीच्या पायावर नतमस्तक झालो आणि सांगितलं, दादा वहिनी, आज तुमच्या कष्टाचं चीज झालं बघा. आज महाराष्ट्रामधून माझा पहिला क्रमांक आला, पदवीधर झालो मी. माझ्या दादानं कडकडून मिठी मारली पाटील आणि सांगितलं, बघ ग बघ. अख्खं गाव हिनवत होतं, आपल्याला हसत होतं. ज्या लेकरासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करून राब राब बैलासारखं राबलो, ती पोटची लेकर सुद्धा बैमान झाली. आणि भावासाठी एवढं राब राब राबायला लागलेत. काय दिवा लावणार आहे, अख्खं गाव हिनवत होतं. पण बघ, अख्ख्या गावची तोंड बंद केली माझ्या दादानी.
माझा दादा आज महाराष्ट्रातून पहिला आला, पदवीधर झाला. हे बघ आता आपले दुःखाचे दिवस जातील, सुखाचे दिवस येतील, कारण याला नोकरी लागेल. माझ्या वहिनीनं उसनं पासनं करून अख्ख्या गावात साखर वाटली पाटील. आणि दुसऱ्या दिवशी माझा दादा तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्याच्या पाया पुढं पुढं विनंती करत होता, माझ्या भावाला नोकरीसाठी कुठंतरी बघा म्हणून. पण गरीबाची दया आली नाही हो, कुणालाच आली नाही. नोकरी लागली नाही. नाविलाज झाला पाटील, नाविलाजानं आज मला दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करावी लागती, उसाला पाणी द्यावं लागतं. तुम्ही इथं येऊन सांगता का उद्या अर्धा वाटून घ्यायला? लक्षात ठेवा पाटील, एक वेळ पूर्वेचा सूर्य पश्चिमेला निघेल, पण या जन्मी मरेपर्यंत मी माझ्या दादाला न वहिनीला विसरणार नाही. लक्षात ठेवा. ऐका, अरे हेच बंधू प्रेम आम्हाला 7 दिवस ऐकायचंय. सध्या प्रत्येक घरामध्ये महाभारत तयार आहे, पण गरज आहे ती रामकथेची सर. अरे आज कुठल्या घरामध्ये प्रेम नावाची काहीच राहिलंच नाही महाराज. अरे मुलगा जेवला का नाही बापाला माहित नसतं, सून झोपली का उपवास येते सुनला सासूला माहित नसतं महाराज. म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं एकमेकावर जीवापाड प्रेम कसं असावं याच्यासाठी आम्हाला रामकथेतल्या प्रत्येक पात्राचा विचार करावा लागणार आहे महाराज. पण याच्यासाठी रामकथा आहे. जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे रामकथा आहेत. कोणत्याही कार्याला शुभारंभाला, कोणत्याही कार्याचा शुभारंभ करायचा झाला, क्षेत्र कोणतंही असू द्या, पण शुभारंभाला कुणाचं स्तवन असते? होय बया, कुणाचं? गणपतीचं. क्षेत्र कोणतंही असो महाराज, व्याख्याता असो, प्रवचनकार असो, चित्रपट असो, किंवा कादंबरी लिहिणारा असो, प्रवचनकार असो, सुरुवातीला कुणाचं स्तवन आहे? नवे तुम्हाला माहित असलं तर सांगतो महाराज, तमाशा जरी असला तमाशा, तर तमाशामध्ये सुद्धा पहिलं काय असतंय रामदास बाबा? बाबा म्हणालेत मी काय जात होतो काय? आम्ही तरी कुठं जातो, पण ऐकून सांगतो, तमाशा मंडळ जरी असलं तर तमाशामध्ये सुरुवातीला गण असतं सर, नंतर गवळण, नंतर ते रात्रभर चालतो, त्याला काय म्हणायचा? तमाशा. म्हणजे गिऱ्हाईक कधी सरी तिथं बी सांगायला म्हणजे ऐका. कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरुवातीला गणपतीचं स्तवन केलं जातं, कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे महाराज. विघ्नहर्ता देव आहे. आम्ही आरती रोज म्हणतो का नाही कारकर गुरुजी? आरती कोणती? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटे शेंडोराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ती, जय देव. आरती सोपी आहे, सगळ्यांना पाठ आहे, पण आरतीचा अर्थ अजून भल्याला जमला नाही सर. संधी सर, सुख करता म्हणजे तुमचं काय नाव भैया? श्यामराव. सुख करता म्हणजे श्यामराव म्हणतील आम्हाला माहित असतं, तुला कायला बोंबला आणलंय तिथून. विनोद सोडा, पण सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. आता वार्ता विघ्नाची इथं न थांबता, वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबलं तर अर्थ लागतो आमचा. वार्ता विघ्नाची एवढंच म्हटलं तर तुमच्या विघ्नाची वार्ता तुमच्या घरी रोज आणून देणारा असा जर तो गणपती असेल तर उद्यापासून त्या गणपतीचं नाव कोणी घेईल का? नाही.
पण वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, याला काय म्हणायचं? गणपती बाप्पा विघ्नहार्ता देव आहे. मग ज्या घरामध्ये गणपतीचं वास्तव्य, त्या घराचा जर विचार केला तर त्या घरामध्ये वाहनाचा मेळ बसत नाही. वाहनाचा मेळ बसत नाही. शामराव, एखाद्या घरामध्ये 2-4 लेकरं असतील, मोठे भाऊ 4 जण असतील शिंदे सर, तर प्रत्येकाच्या आवडीच्या गाड्या घेतात का नाही आपले? मोठ्या भावाला बुलेट आवडत असेल तर ते जालन्याला जातं आणि बुलेट घेऊन येतं. त्याच्यापेक्षा लहान भाऊ असतंय, त्याला आपल्या त्या सय्यद चाचाची गाडी कोणती आहे? शाईन का? शाईन घेऊन येतं. त्याच्यापेक्षा धाकटा ते पल्सर आणतं. आणि एकदम लहान म्हणतं आपल्याला काय कुठं लय जायचं नाही, घरच्याला कामाला येईल म्हणून ती स्कूटी घेऊन येत आहे का? म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचे वाहन आपापले घेतात, आवडीनुसार आहे का? मग महादेवाच्या घरातले बघा प्रत्येकाच्या आवडीचे वाहन. भगवान शंकराचं वाहन कोणतं आहे? लहान लेकरं सांगतील. भगवान शंकराचं वाहन गाढव, नंदी. पार्वतीचं वाहन जाधव बाबा. पार्वतीचं वाहन गचपडीची गोळी खाली काय सगळ्यांनीच. पार्वतीचं वाहन वाघ. कार्तिक स्वामीचा मोर. आणि गणपतरावचं वाहन उंदीर. कोण वाहनाचं वाटप केले कोणला माहित महाराज. एवढ्या मोठ्या ढेरीचा बाबा, पण त्याला वाहन इतकुस दिलंय. वाहनाचा मेळ बसत नाही महाराज. बघा, नेहमी पार्वतीचा वाघ भगवान शंकराच्या नंदी बैलावर टपलेला आहे. कार्तिक स्वामीचं वाहन म्हणजे मोर, भगवान शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपलेला आहे. आणि भगवान शंकराच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपलेला आहे. एवढा विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असताना सुद्धा घर सुरळीत का चाललं, याचं उत्तर आहे त्या घराचा रिंग मास्टर विघ्नहर्ता गणपती आहे. विघ्नहर्ता गणपती आहे. कोणतंही कार्य निर्विघ्न पार पाडायचं असेल तर गणपतीचं स्तवन करायचं. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी गणेशाला वंदन करतात. गाये गणपती गजवंदन, गाये गणपती गजवंदन, गजपती गजवंदन, गाये गजपती गजवंदन, गाये गणपती गजवंदन, गाये गणपती गजवंदन, गाये गजपती गजवंदन, गाये गणपती गजवंदन. शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन, शंकर शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन, शंकर सुवन भवानी नंदन, गाइए गणपति गजवंदन, गाइए गणपति गजवंदन, गाइए गणपति गजवंदन, गणपति गजवंदन, गणपति गजवंदन. या न्यायाने गोस्वामी तुलसीदासजी गणेशाला वंदन करतात. माता सरस्वतीला, शिव पार्वतीला, प्रत्येकाला वंदन करण्यापेक्षा तुलसीदासजींचा नियम आहे
सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. सज्जन दुर्जनाला वंदन केलं. सर्वात आधी वंदन केलं गोस्वामींनी ते म्हणजे कौसल्या मातेला. याचं कारण आहे, कोणी कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आईपेक्षा मोठा होऊ शकत नसतो. आहे का? कितीही मोठा असू द्या, किती स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी. लेकरू कितीही मोठा असू द्या, शिंदे सर, आता तुमचं लेकरू तुमच्यापेक्षाही मोठं झालं बरं का, वयानं नाही कार्यानं. बापाला याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद असतो महाराज? लहानपणी लेकराची ओळख बापावरून होत असते, पण तो मुलगा कर्तबगार निघाला आणि तारुण्यामध्ये बापाची ओळख त्या मुलावरून होत असते ना, तेव्हा बापाची छाती 56 इंच होत असते. आहे का? रस्त्यानं मुलगा चालत असताना कोणी म्हणावं, काय लेकरू आहे, किंवा सहज आपल्याकडे बघून म्हणावं, ते झाडाखाली बसलेत ना, हो ते आमच्या अमित सरचे वडील आहेत. अमित सरचे वडील हे असं कानावर पडल्याबरोबर बापाची 56 इंच छाती होत असते महाराज. कितीही मोठा माणूस असू द्या, कोणीही असू द्या, पण आईपेक्षा मोठा होऊ शकत नसतो महाराज. संन्यास धर्मामध्ये 22 वर्षाच्या मुलानं संन्यास दीक्षा घेतल्यानंतर शास्त्र सांगतं त्यानं बापाचा त्याग करायचा. शिंदे सर, 22 वर्षाचा संन्यासी मुलगा, पण 70 वर्षाचा बाप त्या मुलाच्या पाया पडतो आणि तो 22चा मुलगा आपल्या 70 वर्षाच्या बापाला आशीर्वाद देत असतो. एवढं श्रेष्ठ पात्र संन्यासाचं आहे. बापाचा त्याग करा म्हणून सांगितलं संन्याशाला शास्त्रानं, पण त्याही संन्याशाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं मरेपर्यंत भीक मागून, मधुकरी मागून का होईना, पण आपल्या आईचा सांभाळ करावा. पुत्र झाली या संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी. भिक्षा मागोनी पोसावे मातेसी, ऐसी संन्यासी विधी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान शामराव कोण आहेत? मोदी साहेब. शामराव म्हणतील तेवढं माहित नाही काय मला? मोदी आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत महाराज. आणि भाग्यवान आहेत आम्ही महाराज, तसला पंतप्रधान या देशाला लाभलाय. खरं आहे सर. कारण आम्हाला कुणी जर विचारलं तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या एखादा असा क्षण सांगा आनंदाचा, तर आम्ही एकच क्षण सांगू, आम्ही भाग्यवान एका क्षण बघितला. एक क्षण, तो क्षण म्हणजे आमच्या डोळ्यानं आम्ही अयोध्येमधलं राम मंदिर बघितलं. याच्यापेक्षा कोणतं भाग्य आहे का? त्या राम मंदिरासाठी कित्येक भल्या भल्या महापुरुषांनी सुद्धा प्राणाचं बलिदान दिलं महाराज, पण ते राम मंदिर आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं आहे का? हे आमच्या संपूर्ण आयुष्यातलं अत्यंत सुंदर क्षण जर कोणता असेल तर एवढा क्षण आहे महाराज. अरे देशाचे पंतप्रधान आहेत, देश सांभाळण्याची ताकद आहे, पण तोच पंतप्रधान असलेला मुलगा जेव्हा घरी गेला, आपल्या आईजवळ बसला, त्यांच्या आईनं सण होता संक्रांतीचा म्हणून तिळाचा लाडू दिला. लाडू खाऊन झाल्यानंतर ग्लासभर पाणी दिलं, पाणी गटागटा पेलं, आणि त्या पाण्याचे वगळं जेव्हा खाली यायला लागले तेव्हा आईनं आपल्या कंबरेचा हातरुमाल काढला आणि देशाचा पंतप्रधान मुलगा पण त्या मुलाचा वगळ येत होता, त्या हातरुमाला तो वगळ पुसला. खरंच सांगा, एवढं लहान लेकरू आहे का आता ते?
तोंड पुसणे एवढं आहे का रामदास बाबा? देशाचा कोण आहे? पंतप्रधान आहे. पण देशासाठी आहे पंतप्रधान. अरे देशासाठी पंतप्रधान असतील पण त्यांच्या आईसाठी ते तिचं एक बाळच आहे महाराज. पण कोणी कितीही मोठा होऊ द्या आपल्या आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. पण जगात सर्वात श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल कारकर गुरुजी तर ते आईचं पात्र आहे महाराज. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. ओ माँ सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. ओ माँ सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. वाह वाह. वाह वाह. माँ से बढ़कर, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ माँ से माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है, सबसे बड़ी है, सबसे बड़ी है माँ. वाह. ओ देती है दुआ. तिला फक्त आशीर्वाद देणं एवढंच माहित असतंय महाराज, बाकी काही माहित नसतंय का?
आणि मी नेहमी सांगत असतो महाराज, जोपर्यंत आमची माय जिवंत असते तोपर्यंत आमचा आनंद असतो.